मोशीमध्ये 9 जणांचा निष्पाप लोकांचा जीव गेला आहे आणि यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी सर आहेत। सर, ही कुठली समिती आहे, किती जणांची आहे आणि कधीपर्यंत या समितीची मुदत असणार आहे? या गंभीर घटनेची दखल घेऊन शासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नगरविकास विभागाने तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती या सर्व प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होण्यासाठी नियुक्त केली आहे। या समितीच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती शीतल तेली उगले, विभागीय आयुक्त पुणे यांची नियुक्ती केली आहे। या समितीमध्ये प्राध्यापक DN सिंग हे IIT मुंबईच्या भूसंरचना अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे। त्याचप्रमाणे श्री प्राध्यापक दीक्षित हे पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापनचे तज्ज्ञ आहेत, त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे। आणि या महापालिकेचे एक सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापनचे यांना या कमिटीला सहाय्य करण्यासाठी फक्त नेमलं आहे आणि ही कमिटी आता संपूर्णतः त्रयस्थ अशी चौकशी समिती आहे। पर्यावरण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील काही ठपका ठेवण्यात आलेला आहे, आरोप करण्यात येत आहे। त्यांचे अधिकार काढून घेण्यात आलेले आहेत का आणि या संदर्भात म्हणजे कंपनीवरती जो गुन्हा दाखल होतोय तोच या अधिकाऱ्यांवर होणार आहे का? पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता श्रीयुत संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता श्रीयुत आल्हाट या दोघांचे सर्व पदभार काढून घेण्यात आलेले आहेत आणि ते इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले आहेत। त्यांची ह्या सर्व प्रकरणाची नियंत्रणाची त्यांच्यावरती जबाबदारी होती आणि ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली नाही, म्हणून ही कारवाई त्यांना आज दोघांना नोटीस देखील कारणे दाखवा नोटीस देखील या सर्व बाबींच्या बाबतीतली दिलेली आहे आणि उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्याचं त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे। ते आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध देखील पुढची कारवाई करण्यात येईल। ही जी वेस्ट टू एनर्जीची बिल्डिंग होती ती अनधिकृत असल्याचं समोर आलेलं आहे आणि याच संदर्भात संजय कुलकर्णी यांनी आदेश दिले होते किंवा परवानगी दिली होती असं सांगण्यात येते। यामध्ये जी इमारत आता दुर्दैवी घटनेमध्ये पडली त्या इमारतीच्या फक्त तळमजल्यासाठीच परवानगी देण्यात आलेली होती आणि तळमजल्यासाठीच भोगवटापत्र ज्याला आपण कंप्लिशन म्हणतो ते पण देण्यात आले होते, वरील मजले त्याच्यामध्ये इन्क्लूड नव्हते। आता दोघं अधिकाऱ्यांना आम्ही आता नोटीस दिलेली आहे, त्यांची कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांचे कडनं उत्तर अपेक्षित केलं आहे। ॲग्रीमेंटप्रमाणे PPP तत्वावरचा हा प्रोजेक्ट असल्यामुळे ह्या प्लॅन्टमध्ये सर्व जबाबदारी जी आहे प्लॅन्ट चालवण्याची, प्लॅन्टच्या सुरक्षिततेची ही प्राथमिकली ही कंपनीची जबाबदारी असल्यामुळे कंपनीच्या विरुद्ध FIR दाखल होतो आहे। परंतु हे प्रकरण होत असताना शहरातील कचऱ्याचा जो मुद्दा आहे तो पुन्हा ऐरणीवर येथे आलेला आहे। मोशी कचरा डेपो हा सगळ्यात मोठा आहे, परंतु या घटनेनंतर हा मोशी कचरा डेपो बंद झालेला आहे, त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न कुठंतरी निर्माण होतोय। यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे का? निश्चितच आज आपण हा प्लॅन्ट ही घटना घडल्यापासून बंद असल्यामुळे शहरामध्ये कचरा ची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा गोळा करून कुठे टाकायचा हा फार मोठा प्रश्न आता समोर आलेला आहे। तात्पुरती व्यवस्था म्हणून आम्ही देहू कॅन्टॉन्मेंट, खडकी कॅन्टॉन्मेंट यांना विनंती करून ती केलेली आहे, परंतु हा फार तात्पुरता फक्त आपल्याला त्याच्यातलं सोल्युशन आहे। खरं म्हणजे शहराची वाढती लोकसंख्या बघता आणि शहरामध्ये आता जशी लोकसंख्या वाढेल तसा कचरा वाढणार आहे आणि त्यामुळे शहरामध्ये किमान 5-6 ठिकाणी तरी कचरा डेपोसाठी आपल्याला जागा आयडेंटिफाय करावं लागतील। यामध्ये अनेक वेळेला विरोध होतो की आमच्या कॉलनीत नको, आमच्या शेजारी नको, परंतु आज आपण बघतो ही घटना घडली, आज फक्त एकाच ठिकाणी आपला सगळा कचरा गेला आणि ह्या कचरा एकाच ठिकाणी आपल्याला प्रक्रिया करणे याच्यापुढे शक्य होणार नाही, म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला पर्यायी जागा आम्ही शोध घ्यायला आता सांगितलेलं आहे आणि जागा आपल्याला करावंच लागतील। त्याच्यामध्ये कोणी विरोध केला तरी आपल्याला आता कचऱ्याच्या बाबतीमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागतील। तर हे होते पिंपरी चिंचवडचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी थेट सांगितलेलं आहे की संबंधित कंपनी असेल किंवा त्या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु याच संदर्भात पर्यावरण विभागाचे जे अधिकारी आहेत संजय कुलकर्णी यांच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची गरज आहे, कारण त्यांनी संबंधित वेस्ट टू एनर्जी इमारतीला परवानगी दिली नसती तर कदाचित ही घटना घडली नसती, त्यामुळं त्यांच्यावरती देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची गरज आहे। कॅमेरामॅन गोपाल हरनेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड।